लाडकी बहीण योजनेची ई-KYC सुरू झाली आणि यासोबत सुरू झाले अनेक प्रकारचे फ्रॉड। नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एका गंभीर विषयाबद्दल माहिती देणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC या नावाखाली अनेक बनावट वेबसाईट आणि मेसेजेस फिरत आहे। या वेबसाईटवरती तुम्ही ई-KYC करण्यासाठी जाल तेव्हा तुमच्याकडून इथे आधार क्रमांक, पॅन क्रमांक, त्याचबरोबर तुमची बँक खात्याची माहिती किंवा ज्याप्रमाणे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याचप्रमाणे ही वेबसाईट डिझाइन करण्यात आलेली आहे। या वेबसाईटवर सुद्धा त्याच प्रकारचा डेटा मागितला जातो। या वेबसाईट पूर्णपणे बनावट आणि धोकादायक आहे। या वेबसाईटवरती दिलेली माहिती थेट फसवणूक करणाऱ्या लोकांपर्यंत जाते आणि तुमच्या बँक खात्याचे पैसे चोरीला किंवा तुमचं बँक खातं इथे खाली सुद्धा होऊ शकतो। तर अशाच प्रकारची एक वेबसाईट आहे जी की Google वरती सध्या ट्रेंड करत आहे। या अशा प्रकारच्या फेक वेबसाईट पासून कशा प्रकारे वाचायचं आणि गव्हर्नमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती कशी ओळखायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर लाडकी बहीण योजनेची ई-KYC करण्याकरता जेव्हा आपण Google वरती जातो आणि त्यावरती टाइप करतो लाडकी बहीण KYC तेव्हा स्टार्टिंगला आणि ट्रेंडिंग मध्ये एक वेबसाईट जी आहे ते सर्वात पहिले ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो आणि ही वेबसाईट सेम टू सेम गव्हर्नमेंटची जशी वेबसाईट टायटल आहे त्याचप्रमाणे इथे दिसते। तर बघा ही वेबसाईट इथे ओपन झालेली आहे आणि हिचं टायटल बघा ई-KYC मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तर ज्या व्यक्तींना समजत नाही ते डायरेक्टली या वेबसाईट वरती व्हिजिट करतात। या वेबसाईटचा ॲड्रेस बघा hubcomut.in अशा प्रकारचा आहे आणि ही वेबसाईट जर ओपन केली तर या वेबसाईट वरती सेम टू सेम ज्या प्रकारे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच प्रकारे इथे डिझाइन केलेली आहे आणि इथे तुम्हाला आधार क्रमांक मागतो आणि OTP करण्याकरता पाठवल्या जातं। तर सेम टू सेम ही वेबसाईट डिझाइन करण्यात आलेली आहे। तर या वेबसाईटवर तुम्हाला यायचं नाही आहे आणि ही वेबसाईट पूर्णपणे फेक आहे। या वेबसाईटचा ॲड्रेस तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे। तर ही वेबसाईट पूर्णपणे फेक असून इथे कोणीही वेबसाईट करता KYC करता जाऊ नका आणि इथे तुमचा डाटा जो आहे तो लीक होऊ शकतो आणि तुमच्या सोबत फसवणूक होऊ शकते। तर गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे आणि ती कशा प्रकारे ओळखायची? तर स्क्रीनवरती जी तुम्हाला आता वेबसाईट दाखवत आहे ही आहे गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट ladkibaheen.maharashtra.gov.in ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि यावरती आल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी KYC करा इथे अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल आणि यावरतीच येऊन तुम्हाला ही वेबसाईट वरती KYC करायची आहे। बघा ही आहे गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आणि दुसरी ही आहे फेक वेबसाईट। दोन्ही वेबसाईटची जे इंटरफेस आहे तो सेम टू सेम बघा इथे करण्यात आलेला आहे। तर तुम्हाला जी लाडकी बहीण योजनेची KYC करायची आहे ते गव्हर्नमेंटच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन करायची आहे आणि त्यावरतीच तुम्हाला तुमची संपूर्ण डाटा जो आहे तो फिल करायचा आहे। तर अशा फेक वेबसाईट पासून सुरक्षित कसे राहाल? सरकारची वेबसाईट कशी ओळखायची? कोणतीही सरकारी योजनेसाठी जेव्हा वेबसाईट डिझाइन होते तर अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला भेट द्यायची आहे। तर या अधिकृत वेबसाईटच्या नावात .gov अशा प्रकारचं तुम्हाला तपासायचं आहे। जर .gov.in अशा प्रकारचं जर असेल तर ती वेबसाईट खरी आणि अधिकृत आहे। इतर कोणतीही वेबसाईट तुम्हाला तिथे फसवणूक होऊ शकते। तर अशा प्रकारच्या ज्या वेबसाईट येतात त्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या फेक वेबसाईट वरती व्हिजिट करू नका आणि कोणासोबतही तुमचा OTP शेअर करू नका। जर तुम्हाला अशा प्रकारच्या वेबसाईट WhatsApp वरती येत असेल, SMS द्वारे येत असेल तर त्यावरती क्लिक करू नका। कोणतीही वेबसाईट संशयास्पद वाटत असेल तर ती लगेच डिलीट करा। तर ही महत्त्वाची माहिती आहे जी फेक वेबसाईट सध्या ट्रेंडिंग मध्ये Google वरती रँकिंग करत आहे त्यावरती तुम्ही क्लिक करू नका आणि तुमचा डाटा इथे टाकून कोणत्याही प्रकारची KYC करण्याचा प्रयत्न करू नका। तुम्ही फक्त ऑफिशियल वेबसाईट वरतीच व्हिजिट करा। या ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल वरती सुद्धा डायरेक्ट लिंक मी दिलेली आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। त्यावरती क्लिक करून तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊनच तुमची ई-KYC प्रोसेस जी आहे ते कंप्लीट करा। तुमच्या जागरूकतेमुळेच अनेक लोक फसवणुकीपासून वाचू शकतात। त्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत पोहोचवायचा आहे। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तरच लाईक करा आणि जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की पिन करा। ही तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला या अशा फेक वेबसाईट पासून तुम्हाला सुद्धा वाचायचं आहे आणि लोकांना सुद्धा वाचवायचं आहे। तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।